नमस्कार सर्व महिला भगिनींचं आपल्या चॅनल हर रोज नयावर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची माहिती पाहणार आहोत. बघा, 1500 रुपयानंतर 9000 रुपये आणि 2100 रुपये खात्यात येण्यास जी सुरुवात आहे ती होणार आहे. तर 9000 रुपये लाडक्या बहिणींना वाटप झालेलेच आहेत. 2100 रुपये पण लवकरच वाटप सुरू होईल आणि त्यासोबतच महिलांना 1500 रुपये खात्यात जमा झालेत. डिसेंबरचा हप्ता 6वा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. भरपूर महिलांना ते मिळालेत. 9000 रुपये पण भरपूर महिलांना मिळालेत. 2100 रुपये फक्त राहिलेले आहेत, ते पण लवकरच वाटप सुरू होईल. आता बघा, 1500 रुपये 9000 रुपये हे आल्यानंतर 2100 रुपये तुम्हाला केव्हा मिळतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि संपूर्ण जी माहिती आहे ती समजून घेणार आहोत. तर बघा, पैशांचं जे वाटप आहे ते आजपासून पुन्हा या ठिकाणी सुरूच आहे. वाटप जे ते सुरूच राहणार आहे आणि त्यामुळे महिलांना ह्या ठिकाणी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, 1500 रुपये तुम्हाला येत आहेत, 9000 रुपये तुम्हाला येत आहेत आणि 2100 रुपये पण तुम्हाला येणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेअर पण करा. तर लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये केव्हा येतील त्याची माहिती आपण पाहूया. 9000 रुपये वाटप सुरू झालेले ते पण आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर चला तर लगेचच संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजना पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? बघा, पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले आणि नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या, मंत्री अदिती तटकरे जी काय म्हणाल्या. तर बघा, पहिला हप्ता जो आहे तो 6वा हप्ता या ठिकाणी आता तुम्हाला वाटप होत आहे. म्हणजेच निवडणुकीनंतर हा पहिला हप्ता आहे निवडणुकीनंतर. तर या 6व्या हप्त्यामध्ये 9000 रुपये पण वाटप होत आहेत, 6000 रुपये पण वाटप होत आहेत आणि 1500 रुपये पण येत आहेत. बघा, महायुती सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली. 6वा हप्ता तुम्हाला मिळाला का? तुम्हाला 6वा हप्ता मिळाला का ते तुम्हाला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि 6वा हप्ता भरपूर महिलांना पैसे मिळाले, त्या महिलांनी त्या ठिकाणी पैसे अकाउंटमधून काढले पण. ठीक आहे, आता पुढचा हप्ता जो आहे म्हणजे 6व्या हप्त्याचे डिसेंबरचे जे पैसे आहेत ते ह्या ठिकाणी वाटप सुरू आहे. 9000 रुपये जे वाटप आहे ते महिलांना होत आहेत. त्यामध्ये काही महिलांना 7500 अगोदर आले आणि मग 1500 रुपये ह्या ठिकाणी आलेले आहेत. असे 9000 रुपये महिलांना येत आहेत. त्यामध्ये 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे, वर्ग करण्यात येत आहे. 24 डिसेंबरपासून पैसे वाटपाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम 4 ते 5 दिवसात 2,34,00,000 लाभार्थी महिला आणि आधार सीडिंग झालेल्या 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. बघा, 2,34,00,000 लाभार्थी महिलांना पैसे पाठवले जाणार आहेत. त्यासोबतच 12 लाख ज्या महिला ज्यांचं आधार सीडिंग, बघा काय म्हटलंय, आधार सीडिंग जर तुमचं झालेलं असेल तरच तुम्हाला पैसे येतील. आधार सीडिंग झालेलं नसेल तर पैसे येणार नाही. तर आधार सीडिंग झालेल्या 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. पहिल्या दिवशी 67,92,292 महिलांना पैसे जे ते जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नेमकं काय म्हणाल्या मंत्री? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पैसे पाठवला जात आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना वाटप करत असताना त्यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. बघा, म्हणजे सर्वच्या सर्व महिलांना पैसे येणार आहेत. भरपूर महिलांनी कमेंट केल्या होत्या, आम्हाला पैसे आलेले नाहीत. तर 4 ते 5 दिवस पैसे वाटप होणार आहे. सरकारने सांगितलं 4 ते 5 दिवस पैसे वाटप ह्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे 2,34,00,000 महिलांना ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप करणार आहेत सरकार. त्यामुळे काही महिलांना पैसे उशिरा येतात, उशिराने येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन अजिबात त्या ठिकाणी घ्यायचं नाही. यापूर्वी 8 ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. आधार सीडिंगमुळं लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडिंग झालं आहे अशा 12 लाख, बघा, ज्यांचं आधार सीडिंग झालं आहे अशा 12 लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या. डिसेंबर महिन्याचा हप्ता 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं वितरित करणार आहोत. 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं म्हणजेच काय, तर 4 ते 5 दिवस लागणार आहे. 24 डिसेंबरला सुरुवात झाली. 25ला क्रिसमस होतं. त्यानंतर आज आपण पाहिलं तर 28 आहे, 29ला पण सुट्टी आहे आणि त्यामुळं 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं पैसे जे त्या ठिकाणी वाटप होणार आहे आणि म्हणून तुम्हाला पैसे यायला उशीर होऊ शकतो. 4 ते 5 दिवसात पैसे सर्व महिलांना येतील. कोणी टेन्शन घेऊ नका, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, पैसे येऊन जातील. पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला. अधिकाधिक महिलांना सन्मान निधी 3 ते 4 दिवसात पोहोचणार आहे. या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा असं आवाहन अदिती तटकरे यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया कालपासून पुन्हा सुरू करून पहिल्या दिवशी 67,92,292 भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता बघा, ही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला काही महिलांना 0 रुपये आलेले होते, 0 रुपये. त्या महिलांना 7,500 आले आणि आता 2-3 दिवसात त्या महिलांना परत 1,500 रुपये आले. असे 9,000 रुपये महिलांना वाटप जे ते सुरू झालेले आहे. 1,500 रुपयांचा हप्ता होता, त्यामध्ये 9,000 रुपये पण वाटप त्या ठिकाणी सुरू झालं आणि 2,100 रुपयासंदर्भात निर्णय जो आहे तो निर्णय असा आहे की 2,100 रुपयांच्या अर्थसंकल्पामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला जाईल, नवीन अर्थसंकल्प, तर त्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी याची जी तरतूद आहे ती तरतूद केली जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जो काही निधी लागेल तो त्या ठिकाणी सरकार प्रोव्हाइड देईल आणि तुम्हाला 2,100 रुपयांचा हप्ता त्या ठिकाणी वाटप होईल. अजून तो अर्थसंकल्प सादर झाला नाही, अर्थसंकल्पाचा निर्णय झाला नाही, त्यामुळे 2,100 रुपये मिळणार नाहीत. निर्णय झाला, अर्थसंकल्प सादर झाला की त्याची माहिती चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून हररोज नया चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीने हररोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.